मित्रांनो, सुमित्राजी रडतच कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला पोहोचल्या. त्यांच्या हातावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड होता. त्याने सुमित्राजींना आत जाण्यास नकार दिला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही आत जाऊ शकत नाही. ही वेळ साहेबांची आराम करण्याची वेळ आहे. तेव्हा सुमित्राजी रडतच त्याला म्हणाल्या की मला साहेबांना भेटायचे आहे. जर आज मी त्यांना भेटले नाही तर हा माझा शेवटचा दिवस असेल. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की मला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर माझा पती मला जगू देणार नाही. तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्यांना म्हणाला की तुम्ही सकाळी या, ते आता तुम्हाला भेटणार नाही. हे सर्व काही कलेक्टर साहेब खिडकीतून पाहत होते. ते बाहेर आले आणि गार्डला म्हणाले की त्यांना आत येऊ दे. तेव्हा सुमित्राजी धावतच त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांना म्हणाल्या की साहेब, माझी मदत करा, माझा पती मला जिवंत सोडणार नाही. त्यावेळी कलेक्टर साहेब त्यांना म्हणाले की तुम्ही काहीही काळजी करू नका, आतमध्ये या, आपण ऑफिसमध्ये बसून बोलूया. कलेक्टर साहेब सुमित्राजींना ऑफिसमध्ये घेऊन आले. त्यांची अवस्था खूप वाईट होती. त्या आधीच सडपातळ होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातापायांवर आधीच जखमा दिसत होत्या. रडतच त्या हुंदके देत होत्या. कलेक्टर साहेबांनी आपल्या नोकरला बोलावून त्यांच्यासाठी पाणी मागवले. त्या पाणी पिऊन थोड्या शांत झाल्या. त्यानंतर साहेब त्यांना म्हणाले की आता सांगा काय झाले आहे. त्या खाली मान घालूनच त्यांच्याशी बोलत होत्या आणि म्हणाल्या की साहेब, माझा पती रोज दारू पिऊन येतो. मी लोकांच्या घरी धुणंभांडी करायला जाते. त्यातून थोडेफार पैसे मी कमावते आणि मी माझ्या घराचा खर्च करते. पण त्या पैशांमधूनही माझा पती पैसे हिसकावून घेतो आणि रोज दारू पिऊन येतो आणि त्यानंतर मला मारझोड करतो, माझ्याशी भांडण करतो आणि तो स्वतः काहीही काम करत नाही. हे सर्व काही ऐकून साहेबांना खूप वाईट वाटते. ते सुमित्राजींना म्हणतात की आई, तुम्ही खाली मान घालून का बोलत आहे? तुम्ही वर मान करून माझ्याशी बोला. तेव्हा सुमित्राजी त्यांना म्हणाल्या की नाही साहेब, तुम्ही मोठे ऑफिसर आहात. मी तुमच्यासोबत वर मान करून कसे बोलू शकते? पण जेव्हा कलेक्टर साहेबांनी सांगितले तेव्हा सुमित्राजींनी वर मान करून त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण सुमित्राजींसमोर दुसरे कोणी नसून त्यांचा 20 वर्ष आधी मेलेला मुलगा होता. तो एका अपघातात वारला होता. सुमित्राजींना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण 20 वर्षे आधीच त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला होता. जेव्हा त्यांनी कलेक्टर साहेबांना पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही तसाच मोठा काळा तीळ होता जसा त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर होता. सुमित्राजींना कळत नव्हते की काय बोलावे. तेव्हा कलेक्टर साहेब सुमित्राजींना विचारू लागले की आई, तुम्हाला काय झाले आहे? तुम्ही अचानक शांत का झाले? तेव्हा सुमित्राजी कलेक्टर साहेबांना म्हणाल्या की मला एक गोष्ट सांगा की हा तीळ तुमच्या चेहऱ्यावर केव्हापासून आहे? तेव्हा ते म्हणाले की हा जन्मापासूनच आहे. त्यानंतर सुमित्राजी म्हणाल्या की तुमच्या पाठीवरही असेच तीळ आहे का? कलेक्टर साहेब म्हणाले की हो, माझ्या पाठीवरही असेच तीळ आहे. पण ही गोष्ट तुम्हाला कशी माहीत? ही गोष्ट ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या. आता त्यांना पूर्णपणे विश्वास बसला होता की हा त्यांचाच मुलगा आहे, कारण त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर आणि पाठीवरही सारखेच निशाण होते. तेव्हा सुमित्राजी त्यांना म्हणाल्या की बेटा, तू माझाच मुलगा आहे. तेव्हा कलेक्टर साहेब म्हणाले की आई, तुम्ही कशा गोष्टी करत आहात? हे कसे होऊ शकते? सुमित्राजींनी विचारले की तुमचे आई वडील कोण आहेत? मला सांगाल का? ते म्हणाले की माझे आई वडील दिल्लीत राहतात. सुमित्राजी म्हणाल्या की माझा मुलगा 15 वर्ष आधीच मला सोडून गेला आणि त्यानंतर तो पुन्हा कधीच मला भेटला नाही. मी आणि माझ्या पतीने असे समजून घेतले की तो आता कायमचाच आपल्याला सोडून गेला आहे. हे ऐकल्यावर कलेक्टर साहेब म्हणाले की मी 8 वर्षाचा असताना माझ्या आईवडिलांपासून दूर झालो. एका अपघातात मी माझ्या आईवडिलांपासून लांब झालो होतो, असं मला माझे दिल्लीचे आईवडील सांगतात.
त्यांनीच मला लहानाचे मोठे केले आणि माझे चांगले शिक्षण देखील केले. म्हणूनच आज मी या पदावर आहे. हे सर्व काही ऐकून सुमित्राजींना पूर्ण विश्वास बसला होता की हा दुसरा कोणी नसून त्यांचाच मुलगा आहे. पण हे कसे होऊ शकते? त्यानंतर कलेक्टर साहेब त्यांना विचारू लागले की आई, हे कसे झाले होते? तुम्ही खरंच माझी आई आहात का? मी तुमच्यावर विश्वास कसा करू? त्यानंतर सुमित्राजींनी जे काही सांगितले ते ऐकून कलेक्टर साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. गुजरातमध्ये राहणारी सुमित्रा अभ्यासात खूप हुशार होती. ती कॉलेजचे शिक्षण घेत होती आणि तेव्हाच तिची ओळख स्वप्नील नावाच्या व्यक्तीशी झाली, जे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि ते सुमित्रालाच शिकवत होते. ते दोघेही दिसायला खूप सुंदर होते. सुमित्रा अभ्यासात खूप हुशार होती, त्यामुळे प्राध्यापक स्वप्नील पूर्ण कॉलेजमध्ये कौतुक करत होते. स्वप्नीलजींना सुमित्रावर प्रेम झाले आणि सुमित्राही प्राध्यापक स्वप्नीलवर प्रेम करत होती. ते आता रोज क्लासेसच्या बहाण्याने एकमेकांसोबत वेळ घालवत होते. एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये केव्हा प्रेम प्रकरण सुरू झाले हे कळालेच नाही. जेव्हा सुमित्राने ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली की तिचे एका शिक्षकावर प्रेम आहे आणि त्याच्यासोबत तिला लग्न करायचे आहे, तेव्हा रागातच तिच्या आईवडिलांनी तिला लग्नासाठी नकार दिला. तो तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा सुमित्राने आपल्या आईवडिलांना सांगितले की स्वप्नील कॉलेजला प्राध्यापक आहे आणि तो श्रीमंत घरातील व्यक्ती आहे, त्यामुळे मला तिथे सर्व प्रकारचे सुख मिळेल. तिने लग्नासाठी आपल्या आईवडिलांच्या खूप विनवण्या केल्या आणि खूप विनवण्या केल्यानंतर शेवटी त्यांनी लग्नासाठी होकार दिला. सुमित्रा आणि स्वप्नीलचे लग्न खूप थाटामाटात करण्यात आले आणि लग्नाच्या 1 वर्षानंतरच लगेच सुमित्रा गरोदर राहिली. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. असेच दिवसाआड दिवस निघत होते. जेव्हा सुमित्राच्या डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाला पाहून स्वप्नील खूप खुश झाला. स्वप्नीलने आपल्या मुलाचे नाव मयंक ठेवले होते. तो आपल्या मुलावर खूप जीवापाड प्रेम करत होता आणि त्याच्या सर्व इच्छाही पूर्ण करत होता. अशी कोणतीही वस्तू नव्हती की ती त्याला मिळत नव्हती. प्रत्येक गोष्ट त्याला वेळेवरच मिळत होती. हळूहळू वेळ अशीच निघत गेली आणि मयंक आता मोठा झाला. मयंक जेव्हा 8 वर्षाचा झाला तेव्हा तो फिरायला जाण्यासाठी हट्ट करू लागला. त्याचा हट्ट ऐकून सुमित्रा आपल्या पतीला म्हणाली की आपणही बऱ्याच दिवसापासून कुठेही गेलो नाही आणि नेहमी कामात मग्न असतो, त्यामुळे आपण फिरायला जाऊया. स्वप्नीलची इच्छा नसतानाही आपल्या पत्नी आणि मुलामुळे त्याने फिरायला जाण्यासाठी होकार दिला. स्वप्नील आपल्या पत्नीला म्हणाला, स्वप्नील आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन हिमाचल प्रदेशात फिरायला गेला. जून महिना होता, त्यामुळे पाऊसही सुरू झाला होता आणि टीव्हीवरही अशा बातम्या येत होत्या की हिमाचल प्रदेशात पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळत आहे. पण सुमित्रा आणि स्वप्नील यांना ही गोष्ट माहीत नव्हती. तेथे पोहोचल्यावर ते बऱ्याच ठिकाणी आपल्या मुलासोबत फिरायला गेले, पण त्यांचं नशीब एवढं खराब होतं की तेथे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि ते तेथेच फसले. ते जास्त कुठेही फिरू शकले नाही, कारण रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी दरड कोसळत होती. त्या कारणामुळे लाईटही बंद होती आणि यामुळे 4 दिवसांपर्यंत त्यांना हॉटेलमध्येच थांबावे लागले. 4 दिवस तेथे फसल्यानंतर जेव्हा वातावरण थोडे व्यवस्थित झाले तेव्हा त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते तेथून निघू लागले तेव्हा बऱ्याच लोकांनी त्यांना नकार दिला की रस्ता खराब आहे आणि पाण्याची पातळीही वाढली आहे. नद्या नाले पाण्याने भरले आहेत, त्यामुळे तुम्ही जाऊ नका. पण स्वप्नीलला तर घरी जायचे होते, कारण त्याला कॉलेजलाही जायचे होते आणि आता 4 दिवस ते तेथे फसले होते. त्यांचे हे फिरणे त्यांच्यासाठी आता शिक्षा बनले होते. जसे तसे ते घरी परत येण्यासाठी निघाले, पण पुढे त्यांच्यासोबत काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते.
त्यांच्यासोबत अशी घटना होणार होती ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. ते निघाले तेव्हा संध्याकाळची वेळ होती आणि अचानक रस्त्यात छोटे छोटे दगड पडू लागले आणि ते दगड त्यांच्या गाडीच्या पुढे पडले. त्यामुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. देवाच्या कृपेने तेव्हा ते वाचले होते, कारण ड्रायव्हरने प्रयत्न करून गाडी बाहेर काढली होती. पण पुढे मोठे संकट उभे होते. रस्त्याने जाताना अचानक रस्ता तुटला आणि त्यांची गाडी नदीत जाऊन अडकली. ही वेळ त्यांच्यासाठी खूप भयानक होती. पाण्याचा प्रवाह खूप जोरात असल्यामुळे त्यांची गाडी नदीत पुढे जात होती. पण तेथील स्थानिक लोकांनी त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. दोरीच्या सहाय्याने त्यांनी कारला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा गाडीतून बाहेर निघण्याची वेळ आली तेव्हा स्वप्नीलने गाडीचे एक दार उघडले, एका हातात दोर पकडला आणि दुसऱ्या हाताने सुमित्राला पकडले. सुमित्राने मयंकला पकडले होते, पण जसेही ते लोक त्यांना दोरीने ओढू लागले, सुमित्राच्या हातातून मयंक सुटला आणि ती जोरजोरात आरडाओरडा करू लागली. जेव्हा स्वप्नीलने हे सर्व काही पाहिले तेव्हा तो सुन्न झाला. तो त्याच्या डोळ्यांनी आपल्या मुलाला नदीत वाहून जाताना पाहत होता. गावकऱ्यांनी कसे तरी त्या दोघांना वाचवले, पण ते मयंकला वाचवू शकले नाही. आता रात्रही झाली होती आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मयंकला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो त्यांना कुठेही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी NDRFची संपूर्ण टीम बोलावण्यात आली, पण तेही मयंकला शोधू शकले नाही. स्वप्नीलने या सर्व गोष्टींचा दोष सुमित्राला दिला. सुमित्राला सांगू लागला की तूच मयंकला व्यवस्थित पकडले नाही म्हणून तो पाण्यात वाहून गेला व तुझीच येण्याची इच्छा होती. मयंक तर लहान मुलगा होता, तू तर मोठी होती ना. तू जर त्याला व्यवस्थित पकडले असते तर आज आपला मुलगा आपल्याजवळ राहिला असता. सुमित्रा लाचार होऊन खाली मान टाकून उभी होती. हळूहळू वेळ जात होता, पण अजूनही मयंकचा काही तपास लागला नाही. मित्रांनो, स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असे काही घडेल. जवळजवळ 1 महिना निघून गेला तरी देखील मयंकचा तपास लागला नाही. सुमित्राचा पती आपल्या मुलाला आठवण करून अजूनच जास्त चिंतित होत होता, कारण ते आपल्या मुलावर खूप प्रेम करत होते. मुलाच्या आठवणींमध्ये त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली व चुकीच्या मार्गी लागले. त्यांनी आपली नोकरी देखील सोडून दिली. हळूहळू त्यांनी आपले घर देखील पत्त्यांमध्ये हरवले. त्यांच्याकडे काहीही संपत्ती उरली नव्हती. आता सुमित्राजींना आपले घर चालवण्यासाठी काहीतरी करायचे होते, म्हणून ते लोकांच्या घरी धुणभांडी करू लागल्या. त्यातून त्यांना काही पैसे मिळू लागले. त्या पैशांनीच ते आपला घराचा उदरनिर्वाह चालवत होते. परंतु त्यांचे पती त्यांच्याकडून पैसे हिसकावून चुकीच्या कामासाठी त्या पैशांचा उपयोग करत होते. जर त्यांनी पैसे दिले नाही तर ते त्यांना म्हणायचे की तुझ्यामुळेच माझा मुलगा माझ्यापासून लांब झाला आहे. जर तू जाण्याची जिद्द केली नसती तर आज माझा मुलगा माझ्याजवळ असता आणि मी देखील या व्यसनाच्या आहारी गेलो नसतो. माझ्या मुलाच्या आठवणीमुळेच मीही विचलित झालो आणि या व्यसनाच्या आहारी गेलो. या सर्व घटनेला तूच कारणीभूत आहे, म्हणून मी काही सांगेल ते तुला करावेच लागेल, असे सांगून तिच्याकडून पैसे घेत होता. सुमित्राजींच्या आयुष्यात आता सुख नावाची गोष्ट नव्हती. त्यांना कष्ट करून आपले घर चालवणे आणि नवऱ्याचे टोमणे ऐकणे याच्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. हळूहळू 20 वर्षे निघून गेली आणि आज बघा हा दिवस आला. सुमित्राजी कलेक्टर साहेबांना सांगत होती की बेटा, हे सगळं झालं होतं त्या दिवशी. आज तू 20 वर्षांनी माझ्यासमोर कलेक्टर बनून बसला आहेस. देवाची काय कृपा आहे. लोक खरंच म्हणतात देवाच्या घरी अंधार नाही, नेहमीच आशेचा एक किरण असतो. देवाने माझ्यासोबत न्याय केला आहे. जर तुझ्या वडिलांनी मला मारले नसते तर कदाचित मी इथपर्यंत आली नसती आणि तूही मला भेटला नसता. हे ऐकून कलेक्टर साहेबांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ते आपल्या खुर्चीवरून उठले व सुमित्राजींना मिठी मारली आणि आईला म्हणाले की आई, तू चिंता करू नकोस. आता मी आलो आहे. आता तुला कोणीही त्रास देणार नाही.
सुमित्राजी आपल्या मुलाला म्हणाले की बेटा, तुझा शोध आम्ही सगळीकडे घेतला, पण तू आम्हाला कुठेही मिळाला नाही. मग तू कसं काय वाचला? कलेक्टर साहेब म्हणाले, ते मला माहीत नाही. हे सगळं तर माझे आई वडील दिल्लीमध्ये असतात, तेच सांगू शकतील. मी कसा काय वाचलो? मी तर खूप लहान होतो, म्हणून मी त्यांनाच माझे आईवडील मानतो. जेव्हा कलेक्टर साहेबांनी आपल्या आईवडिलांना फोन लावून सुमित्राजींचे बोलणे करून दिले, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पूर्ण घटना सांगितली. त्यांनी सांगितले की तेही फिरण्यासाठीच आले होते. जेव्हा ते नदीच्या काठावर उभे होते, तेव्हा त्यांना एक मुलगा जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी विचार केला की या मुलाला आपण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जावे. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा पूर्ण दिवस त्याच्यावर उपचार सुरू होता. जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याला काहीही आठवत नव्हते. म्हणजेच मयंकला काहीच आठवत नव्हते. म्हणून त्यांनी विचार केला की आपण या मुलाला दत्तक घेऊ, कारण त्यांच्या लग्नाला जवळजवळ 7 वर्षे निघून गेली होती, पण त्यांना एकही मूल झालेले नव्हते. त्या दोघांनी विचार केला की आपण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. त्याचा इलाज पूर्ण झाला आणि आम्ही त्याला आपल्यासोबत घरी घेऊन आलो. त्याचे पालनपोषण करून चांगल्या शाळेत शिक्षण केले आणि आज तो कलेक्टर झाला आहे. जेव्हा त्यांचे बोलणे कलेक्टर साहेबांनी आणि सुमित्राजींनी ऐकले, तेव्हा त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितले की माझ्यासमोर माझी आई उभी आहे. तेव्हा त्यांचे दुसरे आईवडील म्हणाले की ही चांगली गोष्ट आहे, परंतु तू आम्हाला विसरून जाऊ नकोस. कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितले की मी तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि तुमचे उपकारही कधी फेड करू शकत नाही, कारण मी आज जे काही आहे ते सर्वस्व तुमच्यामुळेच आहे. तेव्हा कलेक्टर साहेबांनी निर्णय घेतला की ते त्यांच्या वडिलांना भेटतील, जे त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. सुमित्राजी म्हणाल्या की बेटा, जेव्हापासून तू गेला आहेस तेव्हापासून तुझ्या वडिलांचा स्वभाव बदलला आहे. जोपर्यंत तू त्यांच्यासोबत होता, त्यांचा स्वभाव खूप छान होता. त्यांना तुझ्यावर खूप प्रेम होते. जेव्हा तू त्यांना भेटशील तेव्हा ते खूप खुश होतील. कलेक्टर साहेब आपल्या आईसोबत आपल्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यावर त्यांनी दाराची कडी वाजवली. आतून आवाज आला. मग काही वेळानंतर स्वप्नीलजींनी दार उघडले. त्यांची दाढी वाढली होती. त्यांची अवस्थाही खूप खराब झाली होती. ते खूप दारू पिलेले होते. सुमित्राजी त्यांना म्हणाली की बघा, मी तुम्हाला भेटण्यासाठी कोणाला आणले आहे. तर त्यांचे पती म्हणाले की कोण आला आहे आणि तू कुणाला तुझ्यासोबत घेऊन आली आहेस? जेव्हा त्यांच्या पतीची नजर कलेक्टर साहेबांवर पडली, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की कोण आहेत? सुमित्राजी म्हणाली की हा तुमचा मुलगा आहे, जो काही वर्षांपूर्वी आमच्यापासून लांब निघून गेला होता. हा तोच मयंक आहे. स्वप्नीलजी सुमित्राजींना म्हणाले की तू मला पागल समजतेस का? असे कसे होऊ शकते? तू माझ्यासाठी कोणता कट तर नाही रचला ना? मी दारूच्या नशेत आहे म्हणून तू माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेस का? परंतु सुमित्राजी म्हणाली की याच्या चेहऱ्यावर तीच निशाणी आहे जी मयंकच्या चेहऱ्यावर होती आणि अजून पाठीवर तीच खूण आहे जी मयंकच्या पाठीवर होती. जेव्हा सुमित्राजींच्या पतीने मयंककडे बारकाईने पाहिले, तेव्हा त्यांना कळाले की हा तोच मुलगा आहे जो आमच्यापासून हरवला होता. सुमित्राजींच्या पतींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारली व मन भरून रडू लागले. कलेक्टर साहेबांनीही आपल्या आईवडिलांना मिठी मारून जवळ केले. कलेक्टर साहेबांना आपले आईवडील 20 वर्षानंतर भेटले. पण खरोखर तर या सगळ्या घटनेचा आनंद सुमित्राजींना झाला होता, कारण ते 20 वर्षापासून आपल्या आयुष्यात संघर्ष सहन करत होते आणि मेहनत करून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवत होते. आपल्या पतीचे टोमणे ऐकले, मारही खाल्ला. लोकांच्या घरी धुणभांडी करून पैसे कमवत होत्या आणि ते पैसेही त्यांचे पती त्यांच्या हातातून हिसकावून घेत होते. आणि आज त्यांना त्यांचा मुलगा 20 वर्षानंतर भेटला, तोही कलेक्टरच्या पदावर बसलेला. त्यांच्या आनंदाला काहीच सीमा उरली नव्हती. कलेक्टर साहेबांनी निर्णय घेतला की आता त्यांचे आईवडील त्यांच्यासोबतच राहतील.
आणि ज्या आईवडिलांनी त्यांचे पालनपोषण आणि शिक्षण केले त्यांनाही ते नेहमी आईवडिलांचाच दर्जा देतील. कलेक्टर साहेबांनी आपल्या वडिलांच्या सर्व वाईट सवयी सोडवून घेतल्या. आता ते तिघेजण एकत्र राहू लागले. सुमित्राजी आणि त्यांचे पती आता एकमेकांचा आदर करू लागले. सुमित्राजींना आता कोणाच्याच घरी कामाला जाण्याची गरज नाही. तिघेही खूप आनंदित राहू लागले. कलेक्टर साहेब कधीकधी आपल्या त्या आईवडिलांना भेटण्यासाठी जातात ज्यांनी त्यांचे पालनपोषण केले. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, देव सगळ्यांचीच परीक्षा घेतो. खऱ्या अर्थात प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणती ना कोणती परीक्षा द्यावीच लागते. ती जीवनाची असो किंवा शिक्षणाची. पण जीवनाच्या परीक्षेत जो व्यक्ती खरा उतरला तोच संपूर्ण आयुष्य आनंदाने जगू शकतो. आज 20 वर्षानंतर का होईना, पण सुमित्राजींना न्याय मिळाला. त्यांचं सगळ्यात मोठं ओझं कमी झालं. ते म्हणजे त्यांच्या पतीने त्यांच्यावर केलेला आरोप. आज त्यांचा मुलगा त्यांना परत मिळाला आणि पतीचेही व्यसन सुटले. एका स्त्रीला आयुष्यात अजून काय पाहिजे? जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.